हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज बघूया आपण 10 वर्ड्स, त्यांचे इंग्लिशमध्ये मिनिंग, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये मिनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे सेंटेन्सेस दिले आहेत ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा. जर नाही जमत असेल तर तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी तुम्हाला यांचे जे पण ट्रान्सलेशन आहे ते सांगून देईल मराठीमध्ये आणि कसं त्या वर्डला यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये ते सुद्धा तुम्हाला सांगून देईल. फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आम्हाला याचा सेंटेन्सचा अर्थ पाहिजे म्हणून. ओके, सो सेशनला स्टार्ट करूया आपण. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे टीमिंग. TEEMING, टीमिंग. टीमिंगचं काय मिनिंग होतं इंग्लिशमध्ये? सो बी फुल ऑफ ऑर स्वॅर्मिंग विथ, म्हणजेच काय तर भरलेला. ओके, जसं की काय असते, डॅम असतो. पावसाळ्यामध्ये डॅम काय असतो, खूप भरलेला असतो, ओसंडून वाहतो. नदी जी आहे ती ओसंडून वाहते, म्हणजे ती काय भरलेली आहे खूप. त्याला काय म्हटलं जातं? टीमिंग असं म्हटलं जातं. सो टीमिंगचा अर्थ काय आहे? बी फुल ऑफ ऑर स्वॅर्मिंग विथ. जसं की आपण पाण्याची टाकी भरत असतो, ती काय होते, भरली की खाली ते सांडत असते, म्हणजे ती काय आहे, पूर्ण फुल भरलेली आहे पाण्याची टाकी. त्यालाच काय म्हटलं जातं? टीमिंग असं म्हटलं जातं. सो इंग्लिशमध्ये टीमिंगचं मिनिंग काय होतं? बी फुल ऑफ ऑर स्वॅर्मिंग विथ. हिंदीमध्ये मिनिंग होतं भरा हुआ. मराठीमध्ये मिनिंग होतं भरलेला. भरलेला किंवा गजबजलेला. आणि जर आपण नदीच्या बद्दल जर बोललो तर त्यात काय म्हणू शकतो आपण? ओसंडून वाहणारा. ओसंडून वाहणारा किंवा काही पण जे आहे, जसं झरा आहे, ओके, ओसंडून जो वाहतो त्याला म्हटलं जातं टीमिंग. सो इंग्लिशमध्ये मिनिंग होतं बी फुल ऑफ ऑर स्वॅर्मिंग विथ. हिंदीमध्ये मिनिंग होतं भरा हुआ आणि टीमिंगचं मराठीमध्ये मिनिंग होतं भरलेला, गजबजलेला आणि ओसंडून वाहणारा. सिनोनिम्स काय आहेत? बी फुल ऑफ, बी फिल्ड विथ आणि बी ब्रीमिंग विथ. काय आहेत सिनोनिम्स? बी फुल ऑफ, बी फिल्ड विथ आणि बी ब्रीमिंग विथ. आणि अँटोनिम्स आहेत ब्लँक, डिव्हॉइड आणि एम्प्टी. ओके, सो हे आहेत अँटोनिम्स कशाचे? टीमिंगचे. ब्लँक, डिव्हॉइड आणि एम्प्टी. नेक्स्ट वर्ड आहे इम्परमॅनन्स. IMPERMANENCE, इम्परमॅनन्स. इम्परमॅनन्सचं मिनिंग होतं द स्टेट ऑर फॅक्ट ऑफ लास्टिंग फॉर ओनली अ लिमिटेड पिरियड ऑफ टाइम. म्हणजे जे काय आहे, खूप कमी क्षणाकरता आहे, जे लवकर लवकर बदलत जातं, म्हणजे जे काय आहे क्षणभंगूर आहे, त्याला म्हटलं जातं इम्परमॅनन्स. सो इम्परमॅनन्सचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं? द स्टेट ऑर फॅक्ट ऑफ लास्टिंग फॉर ओनली अ लिमिटेड पिरियड ऑफ टाइम, म्हणजेच काही वेळा करता आणि ते बदलत जातं, त्याला म्हटलं जातं इम्परमॅनन्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं इम्परमॅनन्सचं अनस्थिरता. आणि मराठीमध्ये काय होतं? जे बदलत जातं, ओके, किंवा क्षणभंगूर आहे. मराठीमध्ये इम्परमॅनन्सचं मिनिंग होतं बदलणारे, क्षणभंगूरता. अस्थिरता म्हणजे जे स्थिर नाही, अस्थिर आहे, पटकन पटकन बदलत जातं. आणि तात्पुरत्या काळाकरता आहे. सो मराठीमध्ये इम्परमॅनन्सचं मिनिंग होतं बदलणारे, क्षणभंगूरता, अस्थिरता आणि तात्पुरते. सिनोनिम्स आहेत एफिमेरॅलिटी, इव्हॅनेसेन्स आणि फ्लिटिंगनेस. सो इम्परमॅनन्सचे सिनोनिम्स काय आहेत मी तुम्हाला सांगून देते परत एकदा. काय होतं? एफिमेरॅलिटी. ओके, माझं प्रोनाउन्सिएशन लक्ष ठेवा की काय आहे सिनोनिम्स इम्परमॅनन्सचे. एफिमेरॅलिटी, इव्हॅनेसेन्स आणि फ्लिटिंगनेस. आणि अँटोनिम्स आहेत एन्ड्युरन्स, प्रीमेनन्स आणि परमनन्सी. अँटोनिम्स काय आहेत इम्परमॅनन्सचे? एन्ड्युरन्स, परमनन्स आणि परमनन्सी. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे शिली शॅली. SHILLY, शिली, SHALLY, शॅली, शिली शॅली. शिली शॅलीचं मिनिंग होतं अ स्टेट ऑर अन इन्स्टंट ऑफ टेम्पररी इनॲक्शन बिकॉज ऑफ अनसर्टनिटी अबाउट द राईट कोर्स ऑफ ॲक्शन. म्हणजेच काय तर हिंदीमध्ये मिनिंग होतं शिली शॅलीचं हिचकिचाहट. हिचकिचाहट म्हणजे काय तर आपण संकोचमध्ये असतो कधी कधी, ओके, की आपण एखाद्या नवीन ठिकाणी गेलो, आपल्या तिथे कोणीच ओळखीचे नाही आहे, तर आपण बसून राहतो. जसं आपण जर नवीन क्लासेस लावले तर त्या क्लासेसमध्ये आपल्याकरता सगळे नवीन असतात. सो कधी कधी आपण कोणाशी बोलण्यामध्ये थोडा संकोच घेतो, किंवा आपले जे सर टीचर्स आहेत त्यांच्यासोबत बोलण्यामध्ये थोडे आपण संकोच घेतो. त्या संकोचला काय म्हटलं जातं?
शिलीशाली असं म्हटलं जातं. म्हणजेच संकोच करणे म्हणजे होतं शिलीशाली आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं हिचकिचाहट. मराठीमध्ये शिलीशालीचं मिनिंग काय होतं मग? संकोच करणे किंवा दुविधेमध्ये असणे. सो शिलीशालीचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं? संकोच करणे आणि दुविधेमध्ये असणे. इंग्लिशमध्ये मिनिंग आहे अ स्टेट ऑर अन इन्स्टंट ऑफ टेम्पररी इनॲक्शन बिकॉज ऑफ अनसर्टनिटी अबाउट द राईट कोर्स ऑफ ॲक्शन. सिनोनिम्स आहेत फ्लॅटरिंग, हेजिटन्स आणि हेजिटन्सी. आणि अँटोनिम्स आहेत सर्टनिटी, सर्टिट्यूड आणि कॉन्फिडन्स. सो सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत? शिलीशालीचे सिनोनिम्स आहेत फ्लॅटरिंग, हेजिटन्स आणि हेजिटन्सी. आणि अँटोनिम्स आहेत सर्टनिटी, सर्टिट्यूड आणि कॉन्फिडन्स. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? ॲडमोनिशन. ADMONITION. ॲडमोनिशन. ॲडमोनिशनचं मिनिंग होतं अन ॲक्ट ऑर ॲक्शन ऑफ ॲडमोनिशिंग अथॉरिटेटिव्ह काउन्सिल ऑर वॉर्निंग. म्हणजेच काय देणे? अथॉरिटेटिव्ह काहीतरी चेतावणी देणे. ओके, चेतावणी देणे, ताकीद देणे किंवा फटकारणे कोणाला पण, त्याला काय म्हटलं जातं? ॲडमोनिशन असं म्हटलं जातं. म्हणजे काही समजा झालेलं आहे. ओके, जसं इन जनरलमध्ये पहा की आपली जर आपण काही चूक केली तर आपली आई आपल्याला काय करते? फटकारते थोडंसं. ओके, काही आपण चुकीचं केलं तर त्यालाच काय म्हटलं जातं? ॲडमॉनिशन असं म्हटलं जातं. म्हणजेच काय करते? आपलं कान उघाडणी करते किंवा आपल्याला फटकारते, थोडी आपल्याला रागवते, त्याला म्हटलं जातं ॲडमॉनिशन. सो ॲडमॉनिशनचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं अन ॲक्ट ऑर ॲक्शन ऑफ ॲडमॉनिशिंग अथॉरिटेटिव्ह काउन्सिल ऑर वॉर्निंग. हिंदीमध्ये मिनिंग होतं चेतावणी. मराठीमध्ये मिनिंग काय होतं? समज देणे. ओके, समज देते आपल्याला. समजलाच का आणखी काय म्हटलं जातं? कान उघडणी, सूचना किंवा इशारा, ताकीद आणि फटकारणे. सो मराठीमध्ये ॲडमॉनिशनचं मिनिंग होतं समज किंवा कान उघडणी, सूचना किंवा इशारा, ताकीद आणि फटकारणे. हिंदीमध्ये मिनिंग होतं चेतावणी. सिनोनिम्स आहेत रिप्रिमेंड, रिबक आणि रिप्रूफ. सो सिनोनिम्स आहेत ॲडमॉनिशनचे रिप्रिमेंड, रिबक आणि रिप्रूफ. नेक्स्ट वर्ड आहे डेसिमिनेट. DISSEMINATE. डेसिमिनेट. डेसिमिनेटचं मिनिंग होतं स्प्रेड समथिंग स्पेशली इन्फॉर्मेशन वाईडली. म्हणजेच काय करणे? तर पसरवणे, फैलवणे. स्पेशली काय? तर एखादी काही इन्फॉर्मेशन आहे त्याला पसरवणे, फैलवणे किंवा त्याचा प्रसार करणे, त्याला म्हटलं जातं डेसिमिनेट. ओके, काय करणे? स्प्रेड करणे, त्याचा प्रसार करणे, प्रचार करणे किंवा फैलवणे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. स्पेशली कशाचा? की इन्फॉर्मेशनचा. तर त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये डेसिमिनेट. ओके, सो डेसिमिनेटचं हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रसार. मराठीमध्ये मिनिंग होतं प्रसार करणे, वाटणे, फैलाव करणे. ओके, सो डेसिमिनेटचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं? स्प्रेड समथिंग स्पेशली इन्फॉर्मेशन वाईडली. हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रसार. मराठीमध्ये मिनिंग होतं प्रसार करणे, वाटणे आणि फैलाव करणे. हे डेसिमिनेटचे मराठीमध्ये मिनिंग आहे. सिनोनिम्स काय आहेत? स्प्रेड, सर्क्युलेट आणि डिस्ट्रीब्यूट. आणि अँटोनिम्स काय आहेत? क्लोक, कन्सील आणि एन्श्राउड. ओके, सिनोनिम्स काय आहेत डेसिमिनेटचे? स्प्रेड, सर्क्युलेट आणि डिस्ट्रीब्यूट. आणि अँटोनिम्स आहेत क्लोक, कन्सील आणि एन्श्राउड. नेक्स्ट बघूया वर्ड काय आहे. नेक्स्ट वर्ड आहे चर्लिश. चर्लिश, CHURLISH. चर्लिश. चर्लिशचं मिनिंग होतं रूड इन अ मीन स्पिरिटेड अँड शुअरली वे. म्हणजे जो काय आहे? शिष्ट आहे. ओके, चर्लिश म्हणजे काय? जो रागीट आहे, उद्धट आहे, शिष्ट आहे, त्याला म्हटलं जातं चर्लिश. सो चर्लिशचे मिनिंग काय होतं इंग्लिशमध्ये? रूड इन अ मीन स्पिरिटेड अँड शुअरली वे. हिंदीमध्ये मिनिंग होतं अशिष्ट. मराठीमध्ये काय होतं? रागीट, उद्धट, तिरसट
आणि आप मतलबी. ओके, सो चर्रिसचे मराठीमध्ये मीनिंग काय होतं? रागीट, उद्धट, तिरसट आणि आप मतलबी. सिनोनिम्स काय आहेत? रूड, इल मॅनर्ड आणि डिसकर्टियस. आणि अँटोनिम्स आहेत सिव्हिल, कर्टियस आणि पोलाइट. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत चर्लिसचे? रूड, इल मॅनर्ड आणि डिसकर्टियस. आणि अँटोनिम्स आहेत सिव्हिल, कर्टियस आणि पोलाइट. नेक्स्ट वर्ड आहे परफरविड. ओके, नेक्स्ट वर्ड काय आहे? PERFERVID, परफरविड. परफरविडचं मिनिंग होतं इंटेन्स अँड इम्पॅशन. इंटेन्स अँड इम्पॅशन म्हणजे काय आहे? जो अत्यंत उत्साही असतो. ओके, त्याला म्हटलं जातं परफरविड. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं परफरविडचं उत्साही, आणि इंग्लिशमध्ये काय होतं? इंटेन्स अँड इम्पॅशन. मराठीमध्ये मिनिंग होतं परफरविडचं अत्यंत उत्साही. सिनोनिम्स आहेत परफरविडचे आर्डंट, इमोशनल आणि फर्वेंट. आणि अँटोनिम्स काय आहेत? डिसपॅशनेट, इमोशनलेस आणि इम्पॅसिव्ह. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत परफरविडचे? आर्डंट, इमोशनल आणि फर्वेंट. आणि अँटोनिम्स आहेत डिसपॅशनेट, इमोशनलेस आणि इम्पॅसिव्ह. नेक्स्ट वर्ड आहे एंड्युरन्स. एंड्युरन्सचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं द फॅक्ट और पॉवर ऑफ एंड्युरिंग अँड अनप्लेझंट और डिफिकल्ट प्रोसेस और सिच्युएशन विदाउट गिव्हिंग वे. म्हणजेच काय करणे? तर एखादी डिफिकल्ट सिच्युएशन आहे किंवा डिफिकल्ट प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये आपलं धैर्य न सोडणे, तिथे टिकून राहणे, सहन करणे, जे पण आहे ते, त्याला म्हटलं जातं एंड्युरन्स. सो एंड्युरन्सचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं द फॅक्ट और पॉवर ऑफ एंड्युरिंग अँड अनप्लेझंट और डिफिकल्ट प्रोसेस और सिच्युएशन विदाउट गिव्हिंग वे. म्हणजेच एखादी अनप्लेझंट, आपल्याला न आवडणारी किंवा डिफिकल्ट सिच्युएशन जी आहे, त्याला धैर्याने समोर जाणे किंवा ते सहन करणे, सहनशीलता असणे, त्याला म्हटलं जातं एंड्युरन्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं धैर्य. मराठीमध्ये काय होतं मिनिंग एंड्युरन्सचं? सहनशक्ती. टिकून राहणे आणि सहनशीलता. सो मराठीमध्ये मिनिंग होतं एंड्युरन्सचं सहनशक्ती, टिकून राहणे आणि सहनशीलता. सिनोनिम्स आहेत टॉलरेशन, बिअरिंग आणि सफरन्स. आणि अँटोनिम्स आहेत सेसेशन आणि एंड. ओके, एंड्युरन्सचे सिनोनिम्स काय आहेत मग? टॉलरेशन, बिअरिंग आणि सफरन्स. आणि अँटोनिम्स आहेत सेसेशन आणि एंड. नेक्स्ट वर्ड आहे एपिटोम. EPITOME, एपिटोम. एपिटोमचं मिनिंग होतं अ पर्सन ऑर थिंग दॅट इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ अ पर्टिक्युलर क्वालिटी ऑफ ऑर टाईप. म्हणजेच काय? जर आता बघा, जर आपल्यापेक्षा जो मोठा व्यक्ती आहे, आपल्यापेक्षा जो एका वर्षाने मोठा आहे, समजा आता तो 10वीत आहे आणि आपण 9वीत आहे, आणि त्याला 10वी मध्ये चांगले पर्सेंटेज मिळालेले आहे, तर आपल्या घरचे काय म्हणतात? बघ, त्याला इतके चांगले पर्सेंटेज मिळालेले आहे, त्यांनी कसा अभ्यास केलेला आहे. तर आपल्याला काय देतात आपले पॅरेंट्स? त्या व्यक्तीबद्दल एक आदर्श म्हणून आपल्याला ते ठेवतात. ओके, किंवा आपण कोणी जर काही चांगलं करताय, आपण कोणाला तरी आदर्श मानून आपण ते काम करतो. सो त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं एपिटोम. म्हणजेच काय करत आहे? तो एक प्रतिनिधित्व आहे, प्रतिनिधी आहे. सो एपिटोमचं मिनिंग काय होतं? अ पर्सन ऑर थिंग दॅट इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ अ पर्टिक्युलर क्वालिटी ऑर टाईप, त्याला म्हटलं जातं एपिटोम. म्हणजेच काय? हिंदीमध्ये होतं प्रतीक, मराठीमध्ये काय होतं? एपिटोमचं मिनिंग आदर्श, सार, सारांश, प्रतिनिधित्व किंवा प्रतीक. सो एपिटोमचं मिनिंग काय होतं इंग्लिशमध्ये? अ पर्सन ऑर थिंग दॅट इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ अ पर्टिक्युलर क्वालिटी ऑर टाईप. हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रतीक. मराठीमध्ये एपिटोमचं मिनिंग होतं आदर्श, सार किंवा सारांश, प्रतिनिधित्व आणि प्रतीक. सिनोनिम्स आहेत पर्सोनिफिकेशन, एम्बोडमेंट आणि इन्कार्नेशन. काय आहेत एपिटोमचे सिनोनिम्स? पर्सोनिफिकेशन, एम्बोडमेंट आणि इनकार्नेशन. नेक्स्ट आणि लास्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे ॲब्स्टिमियन्स. ABSTEMIOUS, ॲब्स्टिमियन्स.
ॲब्स्टेमियसचं मिनिंग काय होतं? सो याला प्रोनाऊन्स कसं करायचं आहे? ABSTEMIOUS म्हणजेच काय? तर ॲब्स्टेमियस. सो ॲब्स्टेमियसचं मिनिंग होतं नॉट सेल्फ इंडल्जंट स्पेशली वेन इटिंग अँड ड्रिंकिंग. म्हणजे जो काय आहे एकदम संयमी आहे, खाण्यापिण्यामध्ये एकदम तो साधेपणा जो पाळतो, म्हणजे मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असं जो करत नाही त्याला म्हटलं जातं ॲब्स्टेमियस. म्हणजेच काय? नॉट सेल्फ इंडल्जंट स्पेशली कशामध्ये? वेन इटिंग ऑर ड्रिंकिंग मध्ये. म्हणजेच खाण्यापिण्यामध्ये जो साधेपणा पाळतो त्याला म्हटलं जातं ॲब्स्टेमियस. हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये संयमी असं म्हटलं जातं. सो ॲब्स्टेमियसला हिंदीमध्ये म्हटलं जातं संयमी, मराठीमध्ये सुद्धा संयमी म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं? खाण्यापिण्यात साधेपणा पाळणारा असा व्यक्ती जो खाण्यापिण्यामध्ये साधेपणा पाळतो, जो संयमी आहे, जे भेटलं ते खाऊन घेतो, त्याला काय म्हटलं जातं? ॲब्स्टेमियस असं म्हटलं जातं. जो मिजाज नाही करत त्याला म्हटलं जातं ॲब्स्टेमियस. सिनोनिम्स आहेत टेम्परेट, ॲब्स्टिनेट आणि ऑस्टर. आणि अँटोनिम्स आहेत सेल्फ इंडल्जंट, ग्लुटनस आणि ग्रीडी. ओके, सो काय आहे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स ॲब्स्टेमियसचे? सिनोनिम्स आहेत टेम्परेट, ॲब्स्टिनंट आणि ऑस्टर. आणि अँटोनिम्स आहेत सेल्फ इंडल्जंट, ग्लुटनस आणि ग्रीडी. सो हे परत एकदा वाचून घ्या. जर तुम्हाला काही वर्ड्स हार्ड वाटत आहे तर मी तुम्हाला ते प्रोनाऊन्स करून सांगितलेले आहे. त्याला कसं प्रोनाऊन्स करायचं तुम्ही ते मराठीमध्ये नोट डाऊन करू शकता. हिंदीमध्ये जर तुम्हाला इझी वाटत आहे मिनिंग तर हिंदीमध्ये वाचा, मराठीमध्ये जर इझी वाटत आहे तर मराठीमध्ये वाचा. आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेस एकदा ट्राय करून बघा की कसं त्या सेंटेन्समध्ये वर्डला यूज करण्यात आलेला आहे. किंवा तुम्ही इझी वर्ड घेऊन इझी सेंटेन्सेस सुद्धा तयार करू शकता. आणि तुम्हाला याची PDF डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार, तिथून तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता. सो सेशन तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.